दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा। आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरी वसुबारस कशी साजरी करावी, गायीची पूजा कोणत्या वेळेत करावी, नैवेद्य काय द्यावा, तसेच या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणते नियम पाळावे आणि वसुबारसची कथा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 या दिवशी वसुबारस साजरी केली जाणार आहे। खऱ्या अर्थाने या दिवसापासूनच दिवाळी सणाची सुरुवात होते। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस, याला गोवत्स द्वादशी असं देखील म्हणतात। अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी ही पूजा केली जाते। अनेक ठिकाणी या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो। गावाकडे बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात आणि एखादी उसळ असं सर्व बनवून घरातील देवांना सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। आणि ज्यांच्या घरी गाय गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। या दिवसापासूनच आपण घरासमोर वरती आकाश दिवा लावतो। दिवे लावण्याची परंपरा सुद्धा ती या वसुबारसेपासूनच सुरू होते। या दिवसापासूनच दारात रांगोळी काढली जाते, आकाश दिवा लावला जातो, दिव्यांची रोषणाई केली जाते। वसुबारस यातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा 12वा दिवस असा होतो, म्हणून या दिवशी 12 दिवे लावले जातात। तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आपले अंगण स्वच्छ करावे, दारात छानशी रांगोळी काढावी आणि सायंकाळी तुळशीचे पूजन केल्यानंतर आपण सायंकाळी गोमातेचं पूजन करावं। खरं तर वसुबारसेच्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष गायीची पूजा केली पाहिजे। आता इथे माझ्याकडे जवळपास कुठे गाय नाही, त्यामुळे मी तुम्हाला पाटावरती घरीच पूजा कशी करायची हे दाखवत आहे। पण जर तुमच्या घरी गाय वासरू असेल किंवा तुमच्या इथे आसपास कुठे जरी गाय वासरू असेल किंवा फक्त गाय असेल तर तिची पूजा या दिवशी अवश्य करावी। कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं। गायीला गोमाता म्हटले जाते। तिच्या उदरात 33 कोटी देवांचा वास असतो आणि म्हणूनच गायीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता वसुबारस हा दिवस साजरा केला जातो। या वसुबारसच्या पवित्र दिवशी गायीची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे। घरातील मुलाबाळांना चांगलं आरोग्य सुखसंपत्ती लाभावी यासाठी या दिवसापासूनच गायीचं पूजन करून दिवाळीला सुरुवात होते। जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल आणि तुम्हाला खऱ्या गायीची पूजा करणं शक्य नसेल तर घरामध्येच तुम्ही पाटावरती गायीचं रांगोळीने चित्र काढून किंवा तांदळाने गायवासरूचं चित्र काढून किंवा तुमच्याकडे गायवासरूची मूर्ती देवघरात जरी असेल तरी ती त्यावरती स्थापन करून गायीची पूजा करावी। तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा। त्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांची, नंतर बाळकृष्णाची पूजा करून मग आपण गोमातेची पूजा करावी। ही पूजा तिन्ही सांजेला केली जाते। 6 ते 7 या वेळामध्ये तुम्ही कधीही ही पूजा करू शकता। सर्वात प्रथम आपण आपल्या घरातील तुळशीची पूजा केल्यानंतर आपण गायीची पूजा करावी। ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते, कारण गायीला लक्ष्मी स्वरूप सुद्धा मानलं जातं। छोटीशी का होईना पण आपल्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती अवश्य असावी आणि नसेल तर या दिवशी तुम्ही ती स्थापन सुद्धा करू शकता। वसुबारसच्या आधी तुम्ही कधी पण मूर्ती घेऊन या आणि या दिवशी तिची स्थापना करा। स्थापना करण्यापूर्वी गायीला स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून मग तिची देवघरामध्ये स्थापना करावी। तर तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी मी गणपती बाप्पांना आणि बाळकृष्णाला अभिषेक करून घेतला। त्यानंतर आपण माझ्याकडे ही गायीची मूर्ती आहे तर ती मी एका ताम्हणामध्ये ठेवून गायीचे पाय आधी स्वच्छ पाण्याने दुधाने धुवून घेणार आहे। जरी आपल्याला प्रत्यक्ष गायीची पूजा करणं शक्य झालं नाही तरी तुम्ही घरच्या घरी अशा मूर्तीची किंवा रांगोळीने चित्र काढून त्या चित्राची जरी मनोभावे पूजा केली तर ते सुद्धा अगदी फलदायी मानलं जातं। ज्यावेळी देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनातून 5 प्रकारच्या कामधेनूंची उत्पत्ती झाली। त्यातील नंदा नावाची जी कामधेनू आहे त्या धेनूसाठी हे व्रत केलं जातं। या दिवशी ज्या सवाष्ण स्त्रिया वसुबारसचा उपवास करतात त्यांनी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात किंवा तुमच्याकडे अजून जे कोणते पदार्थ बनत असतील ते खाऊन सायंकाळी गोपूजन करून उपवास सोडला जातो।
तुमच्याकडे जर गाय असेल तर तिला सुद्धा असं स्वच्छ स्नान घालावं, पायावरती पाणी घालावं, कपाळावरती आणि पायावरती हळदी कुंकू लावावं, अक्षता वाहाव्यात आणि एखादं फूल किंवा फुलांचा हार तुम्ही गायीला घालू शकता। ज्यांच्या घरी गाय असते त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि तो या दिवशी गायीला दिला जातो। किंवा मग तुम्ही कुठे जाऊन गायीची पूजा करणार असाल तर गूळ, भिजवलेली चण्याची डाळ, केळ किंवा हिरवा चारा सुद्धा गायीला अत्यंत प्रिय आहे, तो सुद्धा दिला तरी चालू शकतो। वसुबारस हा दिवस पूर्ण गायीचा असतो, त्यामुळे या दिवशी तरी आपण तिची मनोभावे सेवा करावी। तिला या दिवशी आपण विश्रांती दिली पाहिजे काम करण्याऐवजी। तसेच या दिवशी आपण गायीचे दूध सुद्धा काढू नये, कारण की एक दिवस तरी तिच्या वासराला दूध मिळालं पाहिजे। खरं तर हा पाळणा गायीच्या वासरासाठी फुटलेला असतो, पण आपणच रोज ते दूध घेतो, त्यामुळे एक दिवस तरी तिच्या वासरासाठी हे दूध तसंच ठेवलं पाहिजे। याच प्रकारे तुम्ही गायीची सेवा करू शकता। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घराच्या आसपास कुठे गाय असेल तर तिची पूजा अवश्य करा आणि गायीच्या मालकाजवळ तुम्हाला यथाशक्ती, म्हणजे तुम्हाला होतील तेवढे, शक्य असतील तेवढे दक्षिणा द्या, की ह्या पैशातून तुम्ही तुमच्या गायीचं संगोपन करू शकता। म्हणजे तुम्ही किती रुपये देताल तेवढा तिला चारा आणा किंवा त्या पैशातून होईल तिची तेवढी सेवा करा। तुम्हाला खूपच मनापासून वाटत असेल तर गायीच्या मालकाजवळ तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे पैसे गायीच्या मालकाजवळ द्या आणि त्यांना त्यातून होईल तेवढा चारा किंवा त्या गायीचं होईल तेवढं संगोपन करू शकता। या पद्धतीने तुम्ही जरी मनापासून त्या मालकाला दक्षिणा दिली आणि गायीचं संगोपन करायला सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळतं। आणि अगदीच शक्य नसेल तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही गाय वासराची पूजा करायची आहे। गायीला वासराला हळदी कुंकू आपण लावून घेणार आहोत। गायीला स्वच्छ स्नान घातलेलं आहे। हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून, फुले वाहून आपण निरांजनाने ओवाळून गायीची पूजा करणार आहोत। या दिवशी पाळायचे नियम म्हणजे स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात। या दिवशी गहू, मूग खात नाही। स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात। तसेच या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत। या दिवशी तव्यावर बनलेले पदार्थही खाल्ले जात नाहीत। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची थोडीफार पद्धत वेगवेगळी असते। तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। प्रत्यक्ष गायीची सुद्धा पूजा अशीच करायची आहे। घरातील सवाष्ण बायकांनी गायीच्या पायावरती पाणी घालून तिला हळदी कुंकू, अक्षता वाहून, गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पूर्णाचा नैवेद्य खायला दिला जातो। या दिवशी गायीची तसेच श्रीकृष्णाची देखील पूजा केली जाते। वसुबारसची एक सुंदर कथा सुद्धा आहे। तुम्हाला जरी या दिवशी काही जरी जमलं नाही तरी ही कथा अवश्य ऐका, तुम्हाला खूप पुण्य मिळेल। आटपाट नगर होतं, तिथे एक म्हातारी होती, तिला एक सून होती। त्यांच्या घरी गायी, गुरेढोरे, म्हशी होत्या, तसेच गव्हाळी, मुगाळी नावाची वासरे सुद्धा होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जाऊ लागली व जाताना सुनेला सांगितले की गव्हाळे मुगाळे शिजवून तयार ठेव, म्हणजे गहू मूग शिजवून ठेव। पण सुनेने भलताच अर्थ काढला व गोठ्यातील गव्हाळी मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवून तयार ठेवले। जेव्हा म्हातारी घरी आल्यावर सुनेने पानातील मांस वाढलेले बघून म्हातारी घाबरली। म्हातारीने विचारले, हे काय आहे? तेव्हा सुनेने घडलेला सर्व प्रकार म्हातारीला सांगितला। सासू घाबरली, न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा करा। सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनंती करू लागली, देवा आमच्यावर कोपू नकोस, माझी सून अजाण आहे, माझी गव्हाळी मुगाळी छोटी छोटी वासरे जिवंत कर, असे नाही झाले तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला। म्हातारी तशीच देवापाशी बसून राहिली। पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या। तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले। मग देवानं काय केले, गायीची वासरे जिवंत केली। ती उड्या मारीत मारीत दूध प्यायला गेली। गायीचे हंबरडे बंद झाले। म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटले, तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीने गायी गुरांची पूजा केली, स्वयंपाक करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले। अशा प्रकारे ही सुंदर आणि छोटीशी कथा आहे, ती वसुबारसच्या दिवशी तुम्ही नक्कीच ऐका आणि जमलंच तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच गाय वासराची पूजा करा। तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय। कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।